त्या सरकारमध्ये 2.5 वर्ष मंत्री होते, परंतु जनतेचं एकही विकासाचं काम झालं नाही, दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून लोकांनी निराशेपोटी महायुतीचे उमेदवार म्हणून मला मोठ्या मताधिक्यानं विजयी केलं, असा हल्लाबोल आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील त्यांच्या बुऱ्हाणनगर येथील निवासस्थानी कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतकांनी त्यांच्या अभिनंदनासाठी मोठी गर्दी केली होती। त्यावेळेस माजी ऊर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं नाव न घेता केलाय। पाहुयात याबाबत सविस्तर वृत्तांत। माजी मंत्री आणि अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले 6व्यांदा आमदार झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील त्यांच्या बुऱ्हाणनगर येथील निवासस्थानी बुधवारी सकाळपासूनच कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतकांनी त्यांच्या अभिनंदनासाठी मोठी गर्दी केली होती। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातून कर्डिले हे सन 2024च्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले। त्यामुळे राहुरी नगर पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मोठ्या उत्साहात त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शाल, श्रीफळ, फेटा, पेढे भरून अभिनंदन केलं असून 1995 सालापासून चालू असलेला जनता दरबार आजपासून चालू करण्यात आला। तसेच 2.5 वर्ष महाआघाडीचे सरकार होते, त्या सरकारमध्ये 2.5 वर्ष मंत्री होते, परंतु जनतेनं एकही विकासाचं काम झालं नाही, दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून लोकांनी निराशेपोटी महायुतीचे उमेदवार म्हणून मला मोठ्या मताधिक्यानं विजयी केलं, असा हल्लाबोल आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी माजी ऊर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं नाव न घेता केलाय। विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर, घोषित झाल्यानंतर मी पाथर्डी आणि नगर तालुक्यातल्या सर्व मतदारांना आणि कार्यकर्त्याला मी सांगत होतो की या वेळेला काही जरी झालं तर राहुरी तालुक्यामधूनच मी 10 ते 15 हजाराचा लीड घेऊन येईल, असं नेहमीच भाषणामध्ये सांगत होतो। आणि प्रत्यक्ष मतमोजणी झाल्यानंतर तीच प्रत्यक्ष चित्र पाहायला प्रत्येकाला मिळण्याचं काम झालं। त्याचं एकच कारण झालं का मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भावनिक आव्हान केलं आणि विकासाच्या कामं करू म्हणून अशा जनतेला त्या ठिकाणी आश्वासित करण्याचा प्रयत्न केला। परंतु 2.5 वर्ष महाआघाडीचं सरकार होतं, त्या सरकारमध्ये 2.5 वर्ष मंत्री होते, परंतु जनतेचा एकही विकासाचं काम झालं नाही, दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून लोकांनी निराशापोटी महायुतीचे उमेदवार म्हणून मला मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचं काम खरं वास्तविक पाहता केलं। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आणि विशेष करून अनेक अदृश्य असे लोक होते का जो त्याच्या परीने कोणाचा मित्र असेल, कोणाचा नातेवाईक असेल, कोणाचे व्यक्तिगत संबंध असतील, तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केलं। हा विजय माझा नसून हा विजय हिंदुत्वाचा विजय म्हणलं तरी हरकत होणार नाही। त्याचं कारण असं होतं का सर्व तरुण मुलं जेवढे हिंदू बांधव होते ते जोराने कामाला लागले आणि तेच यश प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळण्याचं काम झालं आहे। आज तर मी प्रत्येकाला आता ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी मी मुंबईला गेलो होतो। 2 दिवस मुंबईला मला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली, बावनकुळे साहेबांची भेट घेतली आणि विशेष करून आपले जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, खासदार सुजय विखे पाटील असतील, यांच्याशी भेट घेतली आणि यांना मनापासून धन्यवादसुद्धा देण्याचं काम केलं। त्याचं कारण असं होतं का विखे पाटलांनी ते एवढे कष्ट घेतलेत का खाजगी व्यक्तिगत मिटिंगा घेतल्यात, सभा घेतल्यात आणि जे आपल्याला माहिती आहे का छोटे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्याला प्रत्यक्ष फोन केला, प्रत्यक्ष बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं काही जरी झालं तर या वेळेला कर्डिले साहेब निवडून आले पाहिजे, ही भावना व्यक्त करण्याचं काम केलं आहे। त्यांनाही सुद्धा त्यांच्या विखे परिवाराला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि विशेष करून सांगायला हरकत नाही का मी काल रात्री मुंबईनं आल्यानंतर आज लोकाला सगळ्यांना इथं निरोप दिला, बोलून घेतलं आणि आजपासून जसा 95 पासून दौरा जो आपला जनता दरबार चालू होता तसा आजपासून आम्ही हा जनता दरबार चालू करण्याचं काम केलं। हा सातत्याने जनता दरबार चालूच राहील आणि विशेष करून राहुरीला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न 100% उद्याच्या काळात केला जाईल, एवढंच सांगतो आणि सर्व मतदाराचे जनतेचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद। तसेच या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी भावाला साथ दिली आहे, अशी भावना युवा नेते अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केली आहे। नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघातल्या सर्वसामान्यांनी यावेळी आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांना अतिशय कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे प्रत्येकाने साथ दिलेली आहे। प्रत्येक छोट्यातले छोटा माणूस मोठा
छोटा कार्यकर्ता प्रत्येकाने रात्रंदिवस एक करून यावेळी आम्हाला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचा आहे आणि कर्डिले साहेबांना आमदार करायचं आहे. हाच निर्धार प्रत्येकाने गेल्या 5 वर्षापासून घेतलेला होता. म्हणून 5 वर्ष आदरणीय कर्डिले साहेबांनी रात्रंदिवस आमदार नसतानाही सर्वसामान्यांचे कामं केले आणि आज आपण पाहतो की त्या कामाच्या जोरावरती 2 महिन्यापासून प्रत्येक माणूस, प्रत्येक महिला ही कर्डिले साहेबांसाठी रात्रंदिवस पळून कष्ट करून खरं म्हणजे आम्हीच उमेदवार समजून प्रत्येकजण काम करत होता आणि त्याच अनुषंगाने यावेळी हा विजय म्हणजे एक सर्वसामान्य माणसाचा झालेला आहे आणि निश्चितपणे याच्यामध्ये तरुण वर्गाचा मोठा वाटा आहे. तरुण वर्गांनी मोठी साथ दिलेली आहे. तरुण वर्ग हा खरं म्हणजे माझ्यासोबत, कर्डिले साहेबांसोबत रात्रंदिवस पळत होता, फिरत होता. प्रत्येकाला वाटायचं की आम्ही या निवडणुकीमध्ये आमचं काही ना काही योगदान पाहिजे. म्हणून प्रत्येक छोट्यातला छोटा मुलगा किंवा ज्येष्ठ मान्यवर किंवा महिला भगिनी प्रत्येकाने साथ दिलेली आहे. लाडक्या बहिणींनी यावेळी खरं म्हणजे आपल्या भावाला एक साथ दिलेली आहे. तरुणांनी मोठ्या प्रमाणात संघटित राहून साथ दिलेली आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक जे ज्येष्ठ गेल्या 30 वर्षापासून साहेबांसोबत आहेत, त्यांनाही वाटलं की यावेळी आपला हक्काचा माणूस, एक सर्वसामान्य शेतकरी, दूध व्यवसाय करणारा माणूस ज्याला आपण आमदार केलं तर त्याच माणसाला पुन्हा संधी दिली पाहिजे, तर आपल्याला भविष्याची वाटचाल चांगली राहील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी हा विजय हिंदुत्वाचा विजय झाला आहे. यावेळी खरं म्हणजे हिंदू संघटनेने हिंदूंनी आपल्यासोबत राहून खरं म्हणजे आपली ताकद दाखवलेली आहे आणि निश्चित प्रत्येकाचा निर्धार होता, माझा निर्धार होता की यावेळी कोणत्याही परिस्थितीत नगर रावरी पातळीवर भगवा फडकवायचा आहे आणि तो खरं म्हणजे सर्व हिंदूंनी ही निवडणूक हातामध्ये घेऊन त्या गोष्टी पूर्ण केल्यात. निश्चितपणे भारतीय जनता पार्टी, महायुती, सर्व घटक पक्ष सगळ्यांनी या निवडणुकीत साथ दिली आणि हा विजय खेचून आणला आहे. निश्चितपणे ह्या विजयाचं आणि ह्या पदाचा फायदा प्रत्येक मनुष्याला होईल. प्रत्येक तरुणांना, प्रत्येक महिलेला, प्रत्येक ज्येष्ठाला, प्रत्येक भारतीय जनता पार्टी, महायुती, सर्व घटक पक्ष सर्वांना ह्या पदाचा फायदा होणार आणि प्रत्येकाला न्याय मिळणार. प्रत्येक गावामध्ये, रावरी शहरामध्ये, रावरी तालुक्यात, पाथर्डी तालुक्यात, नगर तालुक्यात प्रत्येक ठिकाणी कामं होणार, विकास कामं होणार आणि जे गेल्या 5 वर्षामध्ये काही कामं रखडलेत ते कामं ह्या 5 वर्षामध्ये पूर्ण होऊन पुढील 5 वर्षाचे पण कामं आम्ही मोठ्या प्रमाणात यावेळी 100% सरकारच्या माध्यमातून, आमदार पदाच्या माध्यमातून करणार आहोत. तसेच सकाळी 8 वाजल्यापासून कर्डिले यांच्या निवासस्थान कार्यकर्त्यांनी हाऊसफुल झालं होतं. येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याशी, पदाधिकाऱ्यांशी आणि मतदारांशी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यासह युवा नेते अक्षय कर्डिले अगदी दिलखुलासपणे संवाद साधत होते. प्रत्येक आलेल्या व्यक्तीला सन्मान देत होते. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.